हे वेफेरर्स, ट्रेकला जात आहे. सो आज बघूया आपण की वन डे ट्रेकला जर तुम्ही जाताय तर तुमच्या बॅगेत नक्की काय काय असायला हवं. सुरुवात बॅग पासून असेल. कोणतीही चांगली बॅग तुमच्याकडे असायला हवी. ती 2-3 कॅटेगरीज मध्ये आपण बघतो की 20 लिटर्स, 30 लिटर्स. लिटर्स म्हणजे त्याची कपॅसिटी. तर ती सुरुवात तुम्ही एखाद्या चांगल्या बॅग पासून किंवा नॉर्मल आपण बघतो तसं डिकॅथलॉनच्या साध्या 20 लिटर्स अशा पद्धतीच्या बॅग पासून पण तुम्ही करू शकता. त्याच्यासोबत ट्रेकिंग पोल. ट्रेकिंग पोल म्हणजे तुमचा एक प्रकारचा पाय असतो. तो तुम्हाला प्रत्येक वेळेला सपोर्ट करतो. उतरताना असू दे किंवा चढताना असू दे, तो तुमच्याकडे असायलाच हवा. तो अशा पद्धतीचा ट्रेकिंग पोल तुमच्याकडे हवा. त्याच्यासोबत जेव्हा तुम्ही ट्रेक चालू करता सो त्याच वेळेला तुमच्याकडे अशा पद्धतीचा एक स्कार्फ किंवा बँडॅना हवा. तो स्कार्फ कशासाठी प्लस बँडॅना किंवा आपण ज्याला बफ म्हणतो तर ते अशा पद्धतीचं कशाला हवं तर हे तुम्हाला उन्हापासून तसेच पावसापासून वाचवते. त्याच्यासोबत तुम्हाला एक हॅट हवी जी तुम्हाला उन्हापासून व पावसापासून वाचवेल. त्याच्यासोबत एक आणि ही 2 अशा 2 पाण्याच्या बॉटल लागतील. पाण्याची बॉटल तर तुम्ही वापरता तशा 2 वापरल्यात म्हणजे 2 लिटर तरी मिनिमम तुमच्याकडे लागेल. नीकॅप ही लागतेच. नीकॅप ही तुम्हाला प्रत्येक वेळेला उतरताना जेव्हा कोणताही गड किंवा कोणत्याही ठिकाणावरून तुम्ही उतरत असता तेव्हा तुम्हाला नीकॅप हे तुमच्या गुडघ्यांचे तितकेच संरक्षण करते. त्याच्यासोबत आता पावसाळा सुरू आहे तो तुम्ही एक चांगल्या क्वालिटीचा रेनकोट ही वापरू शकता. रेनकोट आणि ही रेनकोट पॅन्ट आहे. हे तुम्हाला पावसापासून वाचवतं. चांगल्या क्वालिटीत इन्व्हेस्ट करा तो तुम्ही भिजणार नाहीत. त्याच्यासोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की अशा पद्धतीचा एक पाऊच की ज्याच्यामध्ये तुम्ही ड्रायफिट पाऊच ज्याला आपण म्हणतो हा डिकॅथलॉन त्या पद्धतीच्या पाऊचमध्ये तुम्ही तुमचे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू ठेवू शकता. कम्प्लीट वॉटरप्रूफ राहतील. पॉवर बँक्स मी ह्याच्यामध्ये कॅरी करतो. 2 पॉवर बँक आहेत. ही मॅक्सेफ आहे वायरलेसली चार्ज करण्यासाठी. कधी कधी आपल्या मोबाईलमध्ये पाणी जातं आणि मोबाईल चार्ज होत नाही त्यावेळेला अशा प्रकारचा पॉवर बँक खूप महत्त्वाचं ठरतं. दुसरी ही रेग्युलर 20,000 mAh आहे. सो फास्ट चार्जिंगसाठी. केबल तुम्हाला हँडी चार्ज करण्यासाठी. गोळ्यांचं पाकिट किंवा आपण गोळ्यांचा बॉक्स असं म्हणतो. हा कलरवरती नका जाऊ, हा आईसाठी तयार केला होता पण काही अशाच पद्धतीचं आपण वापरतो. ह्याच्यामध्ये इथे लेबल्स केलेले आहेत. ह्या बॉक्समध्ये किंवा ह्या किटमध्ये आपण बघतो तर ह्या गोष्टी असतात. मी जनरली एक बर्निंग फोन किंवा एक साधा फोन कॅरी करतो. इन केस ऑफ इमर्जन्सी मला याच्यावरून कॉलिंग करता येते. मी ट्रेक लीडर असल्यामुळे आणि मी ट्रेक्स ऑर्गनाईज करत असल्यामुळे मला हा कॅरी करणे महत्त्वाचं आहे. तुमच्या नेसेसिटीवरती आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे बरेच ट्रेकर्स कॅरी करतात तो असा एक ब्लूटूथ. तो निसर्गात जाता अशा पद्धतीचे जेव्हा वापरू नका कारण तुम्ही निसर्गा ठिकाणी जातात. निसर्गाचा आनंद घ्या. हे आवाज तर तुम्ही घरीही ऐकता. सो हा आहे माझा इलेक्ट्रॉनिक गॅजेट बॉक्स. साईडच्या कंपार्टमेंटमध्ये मी आणखी हा एक पाऊच कॅरी करतो. जसं यामध्ये नॉर्मली हे आपण कापूस वगैरेला आहे. वेट वाईप्स. त्याच्यानंतर ना थर्मामीटर बेसिक गोष्ट आहे पण ट्रेकवरती कधी कधी फीवर अचानक स्पाईक होतो त्यासाठी. ऑक्सिमीटर की जो तुमचं ऑक्सिजन प्लस पल्स रेग्युलेट आहेत नाही आहेत ते करण्यासाठी. मेडिकल ORS बेसिकली. आम्ही स्प्रे कॅरी करत नाही बिकॉज ऑफ आता पावसाळा आहे सो ते वाहून जातं उडून जातं. सो झंडूबाम अगेन बेसिक्स पण खूप महत्त्वाचं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हेड टॉर्च ही तुमच्याकडे असलीच पाहिजे. आयदर तुम्ही डे ट्रेकला जाताय किंवा नॉर्मली वन डे ट्रेकला जाताय तुमच्याकडे असलीच पाहिजे. इन केस ऑफ इमर्जन्सी तुम्हाला येताना लेट झाला काही झालं सकाळी अचानक लवकर सुरुवात करायला लागली ट्रेकची तर हे खूप हँडी ठरू शकतं. तेव्हा एक छोटंसं लायटर डिपेंड्स तुम्ही कुठे जाताय. जसं अंदरबन ट्रेकवरती वगैरे हे अलाउड नाही आहे. हे ॲज अ ट्रेक लीडर आमच्याकडे असतं. लीच वगैरे लागते तेव्हा हे लायटर खूप कामात येतं. ते जाळून काढता येतं किंवा चटके देऊन काढता येतं. अगेन दिस इज फॉर पर्सनल यूज. जेव्हा तुम्ही ट्रेकवरती जाता कुणाला अचानक खूप जास्त सर्दी होते तेव्हा हे इनहेलर वापरलं जातं. इयरबड्स खूप जास्त पाणी गेल्यानंतर ना तर हे नेल कटर आहे. अचानक नखं वाढलेले असतात बरेच जण काढून येत नाहीत ट्रेकला येताना. डिसेंट ज्या वेळेला असतो त्याला परत गुडघ्यांना आणि तुमच्या बोटांना त्रास होतो तेव्हा वी रेकमेंड. आणि हे खूप छोटंसं आहे बट आजपर्यंतच्या अनुभवाने ही खूप छोटीशी गोष्ट खूप मोठा इम्पॅक्ट क्रिएट करते. सो त्याच्यामुळे हे एक कॅरी करतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक तर टॉर्च तुम्ही ही वाली बघितली. त्याच्यासोबत ही एक छोटीशी टॉर्च मी अजून एक कॅरी करतो. समजा मी पुढे मागणं येणाऱ्याला किंवा जो ट्रॅकवरती आलाय पण त्याची अचानक टॉर्च खराब झाली आणली नाही पावसात भिजून खराब झाली अशा वेळेला ही एक एव्हरीडेची आहे.
तुम्ही ही घेऊ शकता, 100-150 रुपयेपर्यंत येते. आणि हे नॉर्मली पाऊच किंवा स्ट्रे बँडेजेस आहेत की जे तुमचं वुंडवरती कव्हर करतात. अगेन पावसाळ्यामध्ये आम्ही शक्यतो जो खराब झालेला एरिया किंवा जखमी भाग आहे तो कव्हर करत नाही, बट काही सिच्युएशन्सला ते बांधावं लागतं. त्यासाठी हे सगळे इक्विपमेंट्स किंवा ह्या सगळ्या गोष्टी आम्ही कॅरी करतो. तो कसा वाटला आजचा व्हिडिओ? हे इतके तरी ॲटलिस्ट गोष्टी तुमच्याकडे असायला हव्यात कोणत्याही वन डे ट्रेकला जाण्यासाठी. कमेंट करा जर तुम्हाला हिमालयाच्या काही ट्रेक्सची इन्फॉर्मेशन किंवा हिमालयाच्या ट्रेकवरती वन डे ट्रेक असतो किंवा 2 डे ट्रेक असतात तेव्हा आम्ही काय कॅरी करतो हे बघण्यासाठी. स्टे ट्यून.